डॉक्टर संपदा मुंडे साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या। 2 वर्षांपासून त्या फलटणमध्ये आपले काम निष्ठेने करत होत्या। हे शहर त्यांच्यासाठी त्यांची पहिली कर्मभूमी होते। काही महिन्यांपूर्वी त्यांना राहण्यासाठी नवीन खोलीची गरज भासली। याच प्रयत्नात त्यांचा संपर्क प्रशांत बनकर यांच्या कुटुंबाशी झाला। डॉक्टर असल्यामुळे बनकर कुटुंबियांनी त्यांना आपल्या घरातील वरच्या मजल्यावर भाड्याने खोली दिली। संपदा मुंडे यांच्या आयुष्यात आधीपासूनच एक मोठा तणाव होता। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत PSI गोपाल बदने यांच्यासोबत झालेल्या संपर्कातून काही गैरकृत्य घडले होते। या घटनेमुळे संपदा कमालीच्या मानसिक तणावाखाली होत्या। याच दरम्यान त्यांचा संपर्क घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्याशी आला। प्रशांत हा IT इंजिनियर होता। तो मुख्यतः कामामुळे बाहेर असायचा आणि केवळ शनिवार रविवारी घरी यायचा, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे होते। एका बाजूला PSI बदने यांच्या कृत्याचा मानसिक आघात आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत बनकर यांच्याशी असलेले संबंध, या 2 गोष्टींमुळे संपदा यांच्या जीवनात गुंतागुंत वाढली होती। जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा बनकर कुटुंबाने आपला मुलगा निर्दोष असल्याचे ठामपणे सांगितले। प्रशांतच्या आईचे म्हणणे, माझ्या मुलाने डॉक्टर संपदाला कोणताही त्रास दिला नाही, ती त्याला दादा म्हणायची। आमच्या मुलाचं नाव कसं घेतलं गेलं याची चौकशी व्हावी। गोपाल बदने यालाही आम्ही कधी ऐकलं नाही। गेल्या आठवड्यात त्या जरा टेन्शनमध्ये दिसत होत्या। आम्ही विचारले तरी त्या काही सांगत नव्हत्या, पण लगेच सामान्यही व्हायच्या। प्रशांतच्या बहिणीचा महत्त्वाचा दावा, बहिणीने सांगितलं की डॉक्टर संपदा यांनी प्रशांतला प्रपोज केले होते। प्रशांतने नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले। या दाव्याने दोघांमधील संबंधांना वेगळी दिशा मिळाली। घटना 22 ऑक्टोबरच्या रात्रीची आहे। वाद आणि तणाव वाढला होता। एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या घटनेपूर्वी प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा यांच्यात जोरदार वाद झाला। या वादानंतर प्रशांत बनकरने संतापाच्या भरात डॉक्टर संपदा यांना तुम्ही आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे स्पष्ट सांगितले। अत्यंत वेदनादायक गोष्ट अशी घडली की रात्री उशिरा डॉक्टर संपदा जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्यांच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटला कुलूप लावलेले होते। 8 महिने ज्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या त्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते। या क्षणामुळेच त्यांच्या तणावात कमालीची भर पडली आणि त्यांच्याकडे दुसरा कोणताही आसरा राहिला नाही। 23 ऑक्टोबरच्या पहाटे 1:30 डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथील मधुदीप हॉटेलमध्ये चेक इन केले। बुकिंग तपशील असे त्यांनी रूम 2 दिवसांसाठी बुक केली होती। यावेळेस हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत कोणी नव्हते। फोन कॉलचा तपशील असा की हॉटेलमध्ये जाताना आणि चेक इन केल्यानंतरही त्यांचे PSI बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत अनेक वेळा फोनवर संपर्क झाले होते। 23 ऑक्टोबरला रूमचा दरवाजा उघडला गेला नाही। संध्याकाळी 4 वाजता हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला। त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। या घटनेनंतर पोलिसांनी केलेले कामकाज संशयाच्या भोवऱ्यात सापडले। पोलिसांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ कुटुंबियांना दाखवण्यात आले नाहीत। कुटुंबाला कळवण्यापूर्वीच गळफास घेतलेला मृतदेह खाली कोणत्या अधिकाराखाली उतरवला गेला, पोस्टमार्टमसाठी नेत असताना कुटुंबाला तो दाखवला गेला का? विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। जी मुलगी यंत्रणेशी लढत होती आणि एवढी निर्भीड होती, ती स्वतःचं जीवन संपवेल का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या घटनेमागील राजकीय हस्तक्षेपाची शक्यता वर्तवली। या घटनेमुळे फलटणमधील एका महत्त्वाच्या कार्यक्रमावर परिणाम झाला। फलटण शहर पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एका माजी खासदाराच्या हस्ते होणार होते, पण PSI पोलीस उपनिरीक्षक हाच मुख्य संशयित आरोपी असल्याने हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला। विशेष म्हणजे मुख्यमंत्री येणार असलेला कृतज्ञता समारंभ त्याच मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री येणार असल्याने संशयित आरोपी PSI गोपाल बदने यांनी आत्मसमर्पण केले। मेडिकलसाठी नेत असताना मला निष्कारण अडकवली जात आहे, असे त्यांनी म्हटले। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा म्हणजे पीडितेने आपल्या हातावर थेट प्रशांत बनकर आणि PSI गोपाल बदने यांची नावे लिहून ठेवले होते। ही नावे घटनेपूर्वीचे तिचे शेवटचे विधान होते, जे या 2 व्यक्तींना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत होते। प्रशांत बनकरची कोठडी, पोलिसांनी प्रशांत बनकरला कोर्टात हजर केले। त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। PSI गोपाल बदने यांची कसून चौकशी करण्यात आली। त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचं कारण आता स्पष्ट झाले आहे, ते म्हणजे PSI गोपाल बदने यांच्याकडून झालेले गैरकृत्य आणि त्यानंतर प्रशांत बनकर याने घरातून हाकलून दिल्यामुळे आलेला कमालीचा मानसिक तणाव आणि निरुपायता, ज्याचा उल्लेख तिने आपल्या हातावर स्पष्टपणे लिहून केला होता।
ही घटना राजकीय कनेक्शन, पोलीस आणि सामान्य नागरिकांमधील तणाव आणि एका तरुण डॉक्टरच्या आयुष्याची शोकांतिका दर्शवते. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास आणि आरोपींना शिक्षा होणे हेच आता अपेक्षित आहे. दरम्यान या नवीन खुलास्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.